हॅलो वॉरियर्स, स्वप्नसिद्धी अंतिम पर्वाच्या पुढच्या भागात मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण भूगोलची 8वी टेस्ट जी झालेली आहे त्या 8व्या टेस्टचं विश्लेषण पाहणार आहोत. ज्यांनी यापूर्वीच्या टेस्ट सोडवलेल्या नाही आहेत त्यांना सांगायचं आहे की वॉरियर ऑफिसर हे जे आपलं एज्युकेशनल ॲप आहे, या ॲपवरती स्वप्नसिद्धी अंतिम पर्व नावाने कोर्स अवेलेबल आहे जो कम्प्लिटली फ्री आहे. तिथे तुम्हाला या सगळ्या टेस्टच्या PDF मिळतील. या टेस्ट तुम्हाला कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2026 आणि कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षा गट क ची जी असेल 2026 ची, या दोन्ही परीक्षांसाठी हेल्पफुल ठरणार आहेत. आणि म्हणूनच जर तुम्ही अजून त्या टेस्ट पाहिलेल्या नसतील तर पाहून घ्या. यापूर्वी 7 टेस्ट आणि त्यांचं विश्लेषण यूट्यूबवरती मी तुम्हाला दिलेलं आहे. आज आपण 8वी टेस्ट पाहतोय जी जॉग्रफीची होती. याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावरती आणि भारताच्या भूगोलावरती काही प्रश्न पाहायला मिळतील. सो सगळ्यात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या शेती संदर्भात विधाने पहा. पहिलं विधान आहे, मृदाधूप ही शेतीपुढील गंभीर समस्या नाही. दुसरं विधान आहे, नदीपूर, जंगलतोड आणि अनिर्बंध चराईमुळे जमिनीची धूप जी आहे ती होते. तिसरं विधान आहे, अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनी क्षारयुक्त होत आहेत. आणि पर्यायी उत्तरं दिलेत. आता बाकी जरी मला काही माहिती नसेल, कॉमन सेन्सवरती सुटणारा हा प्रश्न आहे. आणि मी ऑलरेडी तुम्हाला मागच्या टेस्टमध्ये सुद्धा, इव्हन सायन्समध्ये सुद्धा, जॉग्रफीमध्ये, इकॉनॉमिक्समध्ये असे प्रश्न दाखवलेले आहेत आयोगाचे सुद्धा, की जिथे आपल्याला डीपमध्ये अभ्यासाची गरज नसते, फक्त आपला कॉमन सेन्स यूज करायचा असतो. आणि विशेष म्हणजे हा प्रश्न सुद्धा आयोगानेच विचारलेला प्रश्न आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेला. मग आता मृदधूप ही शेतीपुढची गंभीर समस्या नाही आहे का? तर ऑब्व्हियसली आहे. त्यामुळे पहिलं विधान तर चुकीचंच आहे. आता जेव्हा आपण पहिलं विधान चुकीचं पाहतो, आपण ऑप्शन्सकडे जर गेलो तर इथे ए बरोबर दिले त्यामुळे हे गेलं, इथे ए बरोबर दिले त्यामुळे हे गेलं, इथे तुम्हाला ABC बरोबर दिलंय म्हणजे कुठलंच बरोबर नाही आहे असं दिलं, त्यामुळे हा ऑप्शन आपण तुर्तास एलिमिनेट करू शकत नाही. दुसरं विधान पहा, नदीपूर, जंगलतोड आणि अनिर्बंध चराईमुळे जमिनीची धूप होते. ऑब्व्हियसली जर नदीला पूर आला तर त्याच्यामुळे जमिनीची धूप होतेच होते. त्याचबरोबर जंगलतोड, ज्यावेळेला जमिनीवरती झाडं आहेत, जंगल आहे, झाडांची मुळं मातीला घट्ट चिकटून ठेवतात, पकडून ठेवतात, त्याच्यामुळे जमिनीची धूप होण्याची समस्या जी आहे ती फार कमी प्रमाणात जाणवते. पण ज्यावेळेला जंगलतोड होते तर जमिनीची धूप होते. आणि अनिर्बंध चराई म्हणजे गुरांना जे चारलं जातं रानामध्ये, याच्यामुळे सुद्धा जमिनीची धूप होते. त्यामुळे बी विधान बरोबर असायला पाहिजे. मग चौथ्या पर्यायामध्ये तर बी तुम्हाला चुकीचं दिलंय त्यामुळे हा ऑप्शनही गेला. उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आता इथे काय दिलं, अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनी क्षारयुक्त होत आहेत. तर येस, जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी जमिनीला दिलं गेलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जास्त अतिरिक्त पाणी जमिनीला दिलं जात असेल तर त्या क्षारयुक्त होत असतात. मग जमिनीची धूप होण्याची काही प्रमुख कारणं जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये हवामान एक आहे, मनुष्य आणि प्राणी. ऑब्व्हियसली सगळ्यात जास्त कारणीभूत तर हेच घटक ठरतात, कारण मनुष्य अशा काही कृती करत असतो ज्या पर्यावरणास हानिकारक असतात, ज्या जमिनीची धूप होण्यास सुद्धा कारणीभूत असतात. भूरचना, त्याचबरोबर शेतीची मशागत, चुकीची जर पद्धती असेल शेती मशागतीची तर ऑब्व्हियसली ती, आणि वृक्षतोड हे एक प्रमुख कारण आहे जमिनीची धूप होण्यापाठीमागे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 असेल या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, जनगणना 2011 प्रमाणे खालील जिल्ह्यांचा लोकसंख्या घनतेसंदर्भात उतरता क्रम ओळखा. जनरली आपण जेव्हा लोकसंख्या किंवा जनगणना हा टॉपिक अभ्यासतो तर आपण पहिले 5, शेवटचे 5 आणि इतर काही फॅक्ट ज्या आहेत त्या पाठ केलेल्या असतात. पण मागील वर्षाचे काही पेपर्स जर तुम्ही पाहिले तर आयोगाने फक्त पहिले 5 आणि शेवटचे 5 न विचारता मधले आदले जिल्हे जे आहेत ते सुद्धा विचारलेले आहेत. आणि जर याची उत्तर आपल्याला द्यायची असतील तर काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत, जसं की महाराष्ट्रातले जे 6 प्रशासकीय विभाग आहेत, या प्रशासकीय विभाग वाईज सुद्धा तुम्हाला लोकसंख्येची घनता असेल, साक्षरता असेल, लिंग गुणोत्तर असेल, बाललिंग गुणोत्तर असेल, स्त्री पुरुष यांचं प्रमाण असेल, किंवा एकूणच दशवार्षिक वाढ जी आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे. कारण आय थिंक आत्ताच्या म्हणजे आज जो झालेला पेपर आहे राज्यसेवेचा, याच्यामध्ये सुद्धा आयोगाने दशवार्षिक वाढ विचारलेली आहे जिल्ह्यानुसार. ठीक आहे. त्यामुळे या गोष्टी थोड्याशा व्यवस्थितपणे अभ्यासणं गरजेचं आहे. मग आता इथे जर आपण पाहिलं तर तुम्हाला कोल्हापूर दिलंय, जळगाव दिलंय, पुणे दिलंय, नागपूर दिलंय आणि सोलापूर दिलंय. जेव्हा पहिले 5 जिल्हे अभ्यासता तुम्हाला 100% माहिती आहे की पुणे हा पहिल्या 5 मध्ये येतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमच्या उत्तरामध्ये पुणे हा सुरुवातीला असायला पाहिजे, कारण तुम्हाला उतरता क्रम विचारलाय. उतरता म्हणजे तुम्हाला जास्त घनतेकडून कमी घनतेचे जे जिल्हे आहेत त्यांचा क्रम लावायचा आहे. मग पुणे सुरुवातीला असेल असा ऑप्शन कुठे आहे? सी सुरुवातीला असणारा. पहिला गेला आणि दुसरा गेला. तुमच्याकडे 3 आणि 4 ऑप्शन आहेत. आता
ज्या वेळेला तुम्ही लोकसंख्येची घनता अभ्यासता तुम्हाला 5वा जिल्हा पाहायला मिळतो कोल्हापूर. म्हणजे पुण्यानंतर तुम्हाला कोल्हापूर पाहायला मिळायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे सी आणि ए असायला पाहिजे, जे की आहे फक्त ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. त्यावरून तुमच्या प्रश्नाचं उत्तर येतं. मग आता हे जर 5 जिल्हे आपण पाहिले, कोल्हापूर, जळगाव, पुणे, नागपूर आणि सोलापूर, तर यांची जर लोकसंख्येची घनता पाहिली तर पुण्याची आहे 603, कोल्हापूर 504, नागपूर 470, जळगाव 360 आणि सोलापूर 290. ठीक आहे, हे तोंडपाठच ठेवा. आयोग याच्यावरती परत एकदा प्रश्न विचारू शकतो. मग आता आपण जर लोकसंख्येच्या घनतेचा विचार केला तर महाराष्ट्राची घनता किती आहे? 365 आहे. हीच जर आपण 2001 मध्ये पाहिली तर ती 315 होती. आयोगाने डिफरन्स पण विचारून झालेला आहे. याच्यापूर्वी आयोगाने हेही विचारलं की 2001 ला किती होती, 2011 ला किती आहे, किंवा 2001 आणि 2011च्या घनतेमध्ये कितीचा फरक पडलेला आहे, तर ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. 315 आणि 365 म्हणजे 50चा फरक आहे. ठीक आहे, आणि हेच जर आपण राष्ट्रीय पातळीवरती पाहिलं, भारताच्या लोकसंख्येची घनता जर पाहिली तर ती 382 इतकी आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय आयोगाने एकदा हाही प्रश्न विचारला की महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता जेवढी आहे जवळपास तितकीच लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कुठला, तर आपल्याला माहिती की छत्रपती संभाजीनगर म्हणजेच जुनं औरंगाबाद जे आहे त्याची सुद्धा घनता आपल्याला 365 पाहायला मिळते. मग पहिले 5 जर आपण पाहिले, इथे पाहिले झाले, पहिले 5 जर आपण पाहिले तर मुंबई उपनगर आहे 20,980. मग तुम्हाला असाही प्रश्न येईल की 20,000 पेक्षा जास्त घनता असणारा जिल्हा कुठला आहे? मुंबई उपनगर आहे. मुंबई शहरचा विचार केला तर 19,652. जर असा प्रश्न आला जवळपास 20,000 तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये मुंबई शहर पण येईल. ठाणे 1900, पुणे 603 आणि कोल्हापूर 504. ठीक आहे, शेवटच्या 5चा विचार केला तर गडचिरोली, हा गडचिरोलीचा नंबर आणि सिंधुदुर्गचा नंबर स्पेसिफिकली विचारून झालाय. आकडा विचारला डायरेक्ट आयोगाने. गडचिरोलीची लोकसंख्येची घनता किती आहे, सिंधुदुर्गची लोकसंख्येची घनता किती आहे, तर गडचिरोली आहे 74, सिंधुदुर्ग आहे 163, चंद्रपूर आहे 193, रत्नागिरी आहे 197 आणि यवतमाळ आहे 204. जर लोकसंख्या हा टॉपिक लक्षात ठेवायला तुम्हाला कठीण जात असेल, जॉग्राफी बाय वॉरियर ऑफिसर या प्लेलिस्टमध्ये लोकसंख्येवरती एक लेक्चर मी घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येशी संबंधित असणारे सर्व महत्त्वाचे मुद्दे आणि त्या लक्षात ठेवण्यासाठीच्या ट्रिक, त्याच्यासोबतच भारताची लोकसंख्या आणि त्याचेसुद्धा महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवण्यासाठीच्या ट्रिक्स या दिलेल्या आहेत. तर ते लेक्चर एकदा पाहून घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या. इथे अगेन 3 विधानं दिली आहेत. पहिलं विधान आहे, महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आरवी वर्धा येथे आहे. दुसरं आहे, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर नाशिक येथे आहे. आणि तिसरं आहे, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली रत्नागिरी येथे आहे. तर जनरली आता पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र आर्वीला वर्धा या ठिकाणी बरोबर आहे. पहिलं मातीचं धरण गंगापूरला आहे, हेही बरोबर आहे. महाराष्ट्रातलं पहिलं जलविद्युत केंद्र खोपोली आहे, हेही बरोबर आहे. पण खोपोली हे रत्नागिरी येथे नाही आहे. आपण बऱ्याचदा असा प्रश्न आला की वाचताना घाईघाईमध्ये सर्व बरोबर असं उत्तर देतो, कारण पहिला ऑप्शन आपल्याला सर्व बरोबर असा दिसतो. पण लक्षात ठेवा, इथे सी विधान जे आहे ते चुकीचे आहे, कारण खोपोली हे रत्नागिरी या ठिकाणी नाही आहे, ते रायगड या ठिकाणी आहे. त्यामुळे तुमचं उत्तर असायला पाहिजे ए आणि बी बरोबर, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, मग महाराष्ट्रातलं पहिलं दळणवळण केंद्र कुठे आहे हे लक्षात ठेवा. आयोगाचा याच्यावरती प्रश्न विचारून झालेला आहे. आर्वी जिल्हा वर्धा या ठिकाणी आहे. 1971 मध्ये हे स्थापन करण्यात आलेलं होतं आणि ते विक्रम अर्थ स्टेशन या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्याच्यानंतर पहिला मातीचं धरण तर आपण पाहिलं तर गंगापूर धरण आहे, जे कुठे आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, गंगापूर या ठिकाणी गोदावरी नदीवरती हे बांधण्यात आलेलं आहे. आणि हे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर आशिया खंडातलं सर्वात मोठा मातीच्या धरणांपैकी एक मानलं जातं. आणि महाराष्ट्रातलं पहिलं जलविद्युत केंद्र आहे खोपोली, बट ते आहे कुठे, रायगड या ठिकाणी, रत्नागिरीला नाहीये. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीला अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हणतात? ही जी नदी आहे ना, याच्यावरती आयोगाने वेगवेगळ्या अँगलनी प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हा एक प्रश्न बनू शकतो की अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असं म्हटलं जातं कोयना नदीला. ठीक आहे, कारण कोयना हीच महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून सुद्धा ओळखली जाते, लक्षात ठेवा. कोयना नदी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते. एक महत्त्वाची नदी आहे. कृष्णा नदीची प्रमुख उपनदी असून कराडजवळ कृष्णा आणि कोयना यांचा संगम होतो, हे तुम्हाला माहितीच असेल. खूप प्रसिद्ध आहे ते ठिकाण. ते कशासाठी प्रसिद्ध आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. या
नदीवरती कोयना धरण बांधण्यात आलेलं आहे आणि धरणाच्या प्रचंड जलविद्युत प्रकल्पामुळे या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं सुद्धा म्हटलं जातं. महाराष्ट्रातला पहिला लेक टॅपिंगचा यशस्वी प्रयोग सुद्धा या कोयना प्रकल्पावरतीच करण्यात आलेला होता, ज्याच्यावरती आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हे थोडंसं तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. वन्यजीव अभयारण्य आणि संबंधित जिल्हे यांची चुकीची जोडी ओळखा. या प्रकारचे प्रश्न सुद्धा आयोगाचे विचारून झालेले आहेत. ढाकणा कोळखास मेळघाटला जे आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे बरोबर आहे. अमरावती या ठिकाणी असेल ते अमरावती. त्याच्यानंतर पैनगंगा यवतमाळ नांदेड हे बरोबर आहे. ज्ञानगंगा यवतमाळला नाहीये, ज्ञानगंगा आहे बुलढाणा या ठिकाणी. ठीक आहे, त्यामुळे तिसरं उत्तर असेल तुमचं. आणि टिपेश्वर यवतमाळ हे बरोबर आहे. तर पूर्वी म्हणजे खूप आधी जुने जर अगदी प्रश्न तुम्ही पाहिले तर काही ठिकाणी आयोगाने मॅप देऊन पण विचारलेत की मॅपमध्ये पॉइंट आउट केले आणि विचारले की हे कुठलं अभयारण्य आहे वगैरे या टाईपचे. आत्ता रिसेंटली तरी असे प्रश्न आलेले नाही आहेत, बट कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठलं अभयारण्य आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि जर त्या अभयारण्याचं काही स्पेसिफिक वैशिष्ट्य असेल, जसं भीमाशंकरला शेकरूखार महाराष्ट्राचा राज्य प्राणी जो आहे तो आढळतो, तर अशी वैशिष्ट्यसुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. किंवा माळढोक अभयारण्य जे आहे तर ते मग माळढोक पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असेल, तर अशा काही जर विशेष गोष्टी असतील तर त्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. मग बुलढाणामध्ये ज्ञानगंगा सोबतच अंबाबर्वा आणि लोणार ही दोन महत्त्वाची अभयारण्य आहेत. बुलढाणामध्ये ज्ञानगंगा, अंबाबर्वा आणि लोणार ही अभयारण्य पाहायला मिळतात. पैनगंगा जे आहे ते यवतमाळ नांदेड, त्याच्यानंतर इसापूर यवतमाळ हिंगोली आणि टिपेश्वर सुद्धा यवतमाळमध्ये आहे. ढाकणा कोलकातचा जर विचार केला तर अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये हे आढळून येतं. आणि धारणी तालुका आहे हेही लक्षात ठेवा, कारण आयोगाने यापूर्वी काही राष्ट्रीय उद्यान आणि त्यांचे तालुके विचारलेले आहेत. सेम असंच तुम्हाला एखाद्या अभयारण्याबद्दल तालुका सुद्धा विचारला जाऊ शकतो. ढाकणा कोलकात थोडंसं इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे धारणी तालुका हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या प्रदेशात जांभी मृदा आढळत नाही. खूप घाईघाईमध्ये आपण जांभी मृदा आढळत एवढंच वाचतो. उत्तर देतो कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड, पण कुठे आढळत नाही असं विचारलं. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये ही ऑब्व्हियसली आढळते, कारण पर्जन्याचं प्रमाण तिथे जास्त प्रमाणामध्ये आहे. जिथे पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे तिथे आपल्याला जांभी मृदा आढळेल. जांभी मृदा जिथे असेल तिथे आपल्याला बॉक्साईट हे खनिज आढळेल. आणि जिथे बॉक्साईट हे खनिज आढळतं तर त्या बॉक्साईटचा मॅक्झिमम पार्ट हा ॲल्युमिनियम निर्मितीसाठी वापरला जातो. त्याच्यामुळे ॲल्युमिनियमशी रिलेटेड जे उद्योग असतील ते सुद्धा आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळतील. शिवाय अशा भागामध्ये पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे, अशा प्रकारची मृदा आहे, तर तिथे फळबागांचं प्रमाण पण जास्त असतं. म्हणजेच एक पॉईंट जर तुम्ही पकडला कुठल्याही जॉग्रफीमधला तर त्याच्याशी रिलेटेड बाकीच्या गोष्टी तुम्हाला लिंक करता आल्या पाहिजेत. ठीक आहे. सो कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड इथे आपल्याला डेफिनेटली जांभी मृदा पाहायला मिळते. महाराष्ट्रात पश्चिमेकडचा जो भाग आहे, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आणि सह्याद्रीचा घाटमाथा तसेच डोंगराळ भाग जिथे पर्जन्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे तिथे सुद्धा हे आपल्याला पाहायला मिळेल. उत्तर महाराष्ट्रामध्ये तापीच्या खोऱ्यामध्ये मात्र जांभी मृदा आढळत नाही, त्यामुळे तिसरं उत्तर येईल तुमचं. आणि गडचिरोलीच्या पूर्व भागामध्ये सुद्धा आढळते, कारण आपण विदर्भामध्ये जसं पूर्वेकडे जाऊ त्यातही स्पेसिफिकली गडचिरोलीच्या पूर्व भागामध्ये जर आपण गेलो पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे. पूर्व विदर्भामध्ये आपल्याला जो काही मान्सूनमुळे आपल्याला जो काही पाऊस मिळतो, तर ईशान्य मान्सून वारे, नैऋत्य मान्सून वारे या दोन्ही शाखांपासून पर्जन्य झालेला पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर उत्तर काय विचारलं आणि नाही असं विचारलं ना, सो पर्याय क्रमांक 3 येईल तुमचं उत्तर, कारण बाकीच्या 3 ठिकाणी आपल्याला जांभी मृदा जी आहे ती आढळते. मग थोडक्यात माहिती पाहूयात आपण जांभी मृदेची. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आणि सह्याद्रीचा घाटमाथा त्याचबरोबर तिथे असणारा जो डोंगराळ भाग आहे या ठिकाणी आढळते. गडचिरोलीच्या पूर्व भागामध्ये आढळते. उष्णकटिबंधीय आर्द्र हवामानाच्या प्रदेशामध्येही आढळते. हा पॉईंट लक्षात ठेवा. बऱ्याचदा आपल्याला प्रदेश माहिती असतो, पर्जन्याचं प्रमाण माहिती असतं, पण हा कुठल्या प्रकारचा हवामान विभाग आहे हे माहिती नसतं. तर उष्णकटिबंधीय आर्द्र हवामानाच्या प्रदेशामध्ये ही मृदा आढळते. 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य जिथे असेल त्या भागामध्ये. जांभा मृदेमध्ये आपल्याला लोह आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड जे आहे याचं भरपूर प्रमाण असलेलं पाहायला मिळतं. ॲल्युमिनियम ऑक्साईड का असेल, कारण मी तुम्हाला बॉक्साईटबद्दल बोलले होते. सो बॉक्साईट तिथे असतं. त्या मानाने चुनखडीचं प्रमाण जर आपण पाहिलं तर जांभा मृदेमध्ये चुनखडीचं प्रमाण हे कमी असतं. पोटॅश, नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण सुद्धा याच्यामध्ये कमी असतं. कोकणामध्ये यामुळेच फळबागांची लागवड जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जाते. त्याचबरोबर काजूसारखी जी पिकं आहेत त्यांचं सुद्धा उत्पादन इथे घेतलं जातं.
पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग उतरत्या क्रमाने लावा. उतरत्या म्हणजे अगेन सगळ्यात मोठा, त्याच्यानंतर छोटा 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 असं. मग आता इथे जर आपण पाहिलं तर 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, पुणे. सगळ्यात मोठा छत्रपती संभाजीनगर आहे हे तर माहिती आहे. त्यामुळे पहिले 2 ऑप्शन हे उत्तर यायचा काही प्रश्नच येत नाही. पण दुसरा कुठला आहे? मग ना, जर तुम्हाला हे सगळं महाराष्ट्राची जी काही प्राकृतिक रचना आहे किंवा प्रशासकीय भूगोल जो आपण अभ्यासतो हा लक्षात ठेवायला जर कठीण जात असेल, जॉग्राफी बाय वॉरियर ऑफिसर या प्लेलिस्टमध्ये मी काही असे लेक्चर्स दिले जिथे तुम्हाला पहिले 2 चॅप्टर तोंडपाठ होऊन जातील. ठीक आहे, त्याच्यातही प्रशासकीय भूगोल जो आहे तो तर 100% पाठ होऊन जाईल की कुठले प्रशासकीय विभाग आहेत, कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत, किती जिल्हे आणि किती तालुके आहेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या किती आहे, हे सगळं कसं लक्षात ठेवायचं, जिल्ह्यांची निर्मिती कशी झाली आहे, या सगळ्या गोष्टींच्या ट्रिक्स ज्या आहेत आणि त्याही कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन न होता लक्षात राहतील अशा प्रकारच्या ट्रिक्स दिलेल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला हे टॉपिक थोडे लक्षात ठेवायला कठीण वाटत असतील, तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता किंवा तुम्ही नुकतीच सुरुवात केलेली असेल अभ्यासाला तरी सुद्धा तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. मग आता इथे जर आपण पाहिलं तर मी एक ट्रिक दिलेली तुम्हाला. रंगीत नाकाचा पुण्याचा नाग, अमर झाला कोकणात. रंगीत म्हणजे औरंगाबाद होतं आधी, आता झालं छत्रपती संभाजीनगर, म्हणजे छत्रपती संभाजीनगर येईल. नाकाचा म्हणजे नाशिक, नाक हे घेतलेले आपण. पुण्याचा म्हणजे पुणे, नाग म्हणजे नागपूर, अमर म्हणजे अमरावती, कोकणात म्हणजे शेवटचा विभाग असेल कोकण. कोकणचं तर आयोगाने डायरेक्ट क्षेत्रफळ पण विचारलेलं आहे की कोकणीय प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ किती आहे म्हणून. मग जर आपण इथे पाहिलं तर 6 प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये. छत्रपती संभाजीनगर सर्वात मोठा आहे, 64,813 चौरस किलोमीटर इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर नाशिक 57,493 आणि पुणे 57,275. फारसा फरक नाही आहे, अगदी थोडासा फरक आहे, पण तरीही नाशिक विभाग जो आहे तो मोठा आहे. नागपूर 51,377, अमरावती 46,027 आणि कोकणाचं 30,728 हा नंबर लक्षात ठेवा. सौदी सरांच्या बुकमधून घेतलेला हा नंबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला थोडासा डिफरन्स पाहायला मिळेल दीपस्तंभ आणि सौदी सरांच्या बुकमध्ये. बट त्यांनी जे काही विश्वकोश वगैरे हे केलेले आहेत, रेफर केलेले आहेत किंवा जी काही संदर्भ सूची दिलेली आहे शेवटी पुस्तकाच्या, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हे आपण गृहीत धरू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? खूप सिंपलवाला प्रश्न विचारला. रिझन हे आहे की आयोगाचे जर आत्ताचे प्रश्न पाहिले तुम्ही भारताच्या भूगोलावरती तर बेसिक अगदी जी माहिती आपल्याला शालेय लेवलला असते या टाईपचे क्वेश्चन आयोगाने विचारलेत. फार काही डीपमध्ये जाऊन खूप अवघड असं विचारलेलं नाही आहे, पण आपण अगदी बेसिक पण केलेलं नसतं, त्याच्यामुळे ते थोडंसं आपल्याला डिफिकल्ट वाटतं. तर भारतातलं सगळ्यात पहिलं जे राष्ट्रीय उद्यान आहे ते आहे जिम कॉर्बेट. ठीक आहे. बाकीची पण पाहणार आहोत आपण म्हणजे माहिती. तर भारतातलं सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आहे. हे उद्यान कुठे आहे? उत्तराखंड राज्यातील नैनिताल आणि पौरी गढवाल या जिल्ह्यामध्ये वसलेलं आहे. उत्तराखंड राज्य हे 2025 साली खूप वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेमध्ये आहे. म्हणजे खूप कारण आहेत. करंट अफेअर्समध्ये हे राज्य इतक्या वेळा तुमच्या नजरेस पडेल. त्याच्यामुळे या राज्याशी असणाऱ्या काही जर इतर गोष्टी असतील, प्रशासकीय बाबी असतील, काही प्राकृतिक बाबी असतील, काही भौगोलिक बाबी असतील तर त्या थोड्या आपल्याला माहिती असायला पाहिजेत. याची स्थापना आहे 1936ला. जुनं नाव जे होतं म्हणजे जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला त्याला हेली नॅशनल पार्क असं म्हटलं जात होतं, पण नंतर प्रसिद्ध निसर्गशास्त्रज्ञ, लेखक आणि शिकारी जे होते जिम कॉर्बेट यांच्या नावावरून त्यांच्या स्मरणार्थ 1956 मध्ये त्याचं नाव जे आहे ते बदलण्यात आलं. परत आणखी या जिम कॉर्बेटचं नाव बदलण्यासंदर्भात मध्ये चर्चा वगैरे झालेली तुम्ही ऐकलेली असेल. त्याच्यानंतर माधव राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा विचारलं जाईल कारण हे करंट अफेअर्समध्ये आहे. मध्य प्रदेशमधल्या शिवपुरी जिल्ह्यामध्ये असलेलं हे जे काही प्रसिद्ध पर्यटनाचं स्थळ आहे माधव. मार्च 2025 मध्ये या उद्यानाला भारतातला 58वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, म्हणून हे चर्चेत आहे. ठीक आहे, 58वा व्याघ्र प्रकल्प. हे जे ठिकाण आहे ते निसर्ग, इतिहास आणि वैविध्यपूर्ण वन्यजीवांचा एक उत्कृष्ट संगम आहे. त्याच्यानंतर येतं गिर. गिर कुठे आहे?
तर ऑब्व्हियसली गुजरातमध्ये आहे. जुनागड आणि गीर सोमनाथ जिल्ह्यामध्ये हे पसरलेले एक वन्यजीव अभयारण्य आहे. आणि जे आशियाई सिंह आपण म्हणतो की नाही, एशियाटिक लायन्स, हे आपल्याला या गीर राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला मिळतात. याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतो. आणि त्याच्यानंतर उरलेला आहे कान्हा व्याघ्र प्रकल्प. तर मध्य प्रदेशमध्ये सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेलं हे एक राष्ट्रीय उद्यान आहे. वाघांच्या दर्शनासाठी आणि नामशेष होत चाललेले जे काही बारासिंग आहेत त्यांच्या संवर्धनासाठी हे कान्हा नॅशनल पार्क जो आहे तो ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कोपेन हवामान प्रकार हिवाळ्यात कोरडे आणि उन्हाळ्यात पर्जन्य दर्शवतो? कोपेनचं हवामान वर्गीकरण हे आयोगाने यापूर्वी विचारलेलं आहे. त्याच्यानंतर खूप वॉरियर्सने रिक्वेस्ट केलेली की मॅम कोपेनच्या हवामान वर्गीकरणावरती एक व्हिडिओ घेऊन या साध्या सिंपल भाषेमध्ये, जो समजेल आणि एक्झामच्या दृष्टीने त्याच्यावरचे प्रश्न जे येतील ते आम्हाला सोडवायला इझी जाईल असं. तर ऑलरेडी मी कोपेनच्या हवामान वर्गीकरणावरतीचं जे लेक्चर आहे ते अपलोड केलेलं आहे. जर तुम्ही पाहिलेलं नसेल तर पाहून घ्या, कारण हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे प्री आणि मेन्स दोन्हीच्या दृष्टीने, आणि इथे तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. त्या एका लेक्चरमधून सगळे पॉईंट्स तुमचे कव्हर होतील. ठीक आहे. सो ज्यांनी ते लेक्चर पाहिले त्यांना याचं उत्तर आलेलं असेल. तुम्हाला हिवाळ्यात कोरडा आणि उन्हाळ्यात पर्जन्य विचारलंय, तर कोरडा हिवाळा काय असतो? डब्ल्यू. स्मॉल डब्ल्यू काय असतो? ड्राय विंटर असतो. त्याच्यामुळे डब्ल्यू हे चिन्ह जर ड्राय विंटरसाठी असेल आणि कॅपिटल डब्ल्यू कशासाठी असतो? वाळवंटासाठी असतो. ठीक आहे. तर भारतातल्या अनेक अंतर्गत भागामध्ये उन्हाळ्यात मान्सूनमुळे पाऊस पडतो आणि हिवाळा जो आहे तो तुलनेने कोरडा पाहायला मिळतो. तर CW हा जो प्रकार आहे तो भारतीय मान्सून वैशिष्ट्यांशी संबंधित आहे. तर एकदा कोपेनचं हवामान वर्गीकरण जे आहे ते लेक्चर पाहून घ्या. हवं तर लिंक मी एंड स्क्रीनला देईन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस हा केव्हा साजरा केला जातो? अतिशय फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. रिसेंटच्या लास्ट इयरच्या कंबाईंड ग्रुप बी मेन्सला हा प्रश्न विचारलेला होता, म्हणून तो घेतला, कारण कदाचित आयोगाला वाटलं तर आयोग सेम दिवस तुम्हाला पूर्वपरीक्षेला विचारेल. मग हा केव्हा साजरा केला जातो? तर इथे दिलेल्या डेटपैकी 22 मे ही जी डेट आहे, 22 मेला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन हा साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने डिसेंबर 2000 मध्ये हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून घोषित केलेला होता. उद्देश काय आहे याचा? वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक प्रजाती ज्या नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत. कशामुळे? मग मानवी हस्तक्षेप असेल, प्रदूषण आहे, हवामान बदल आहे आणि जंगलतोड. तर याच्यामुळे जो काही जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे हे संकट रोखण्यासाठी आणि निसर्गाचं रक्षण करण्यासाठी लोकांना कृतिशील बनवणं हा या दिवसाच्या पाठीमागचा हेतू असलेला आपल्याला पाहायला मिळतो. 22 मे 1992ला नैरोबी केनिया या ठिकाणी जैविक विविधतेवरती जे काही अधिवेशन झालं त्याच्यामध्ये हा मसुदा जो आहे तो स्वीकारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग जर आपण 2025चा विचार केला तर 2025ची या दिवसाची आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसाची म्हणजेच 22 मेची थीम काय होती? निसर्ग आणि शाश्वत विकासाशी सुसंवाद, हार्मोनी विथ नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपण जॉग्राफीच्या टेस्टमधले 10 प्रश्न आणि त्यांचं इन डिटेल विश्लेषण पाहिलेलं आहे. मला आशा आहे की ही लेक्चर सिरीज किंवा स्वप्नसिद्धी अंतिम पर्व हा जो काही उपक्रम आहे तो तुम्हाला तुमच्या एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट वाटत असेल. आजचं लेक्चर पाठीमागच्या लेक्चर्सच्या दृष्टी म्हणजे नेहमी 5 वाजता लेक्चर मी देत होते त्याच्यापेक्षा थोडंसं लेट झालं, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. बट हा तुमच्यापर्यंत हे सगळे मुद्दे येणं आणि तुमची रिव्हिजन होणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आत्ता लेक्चर पाहत आहे तर व्यवस्थितपणे हे पॉईंट्स जे आहेत ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जे पॉईंट्स नवीन वाटले ते नोट डाऊन करा. जे ऑलरेडी म्हणजे तुम्ही अभ्यासलेले होते त्यांची रिव्हिजन झालेली असेल. एक्झामपर्यंत जर कुठला असा टॉपिक असेल की जो तुम्हाला डिफिकल्ट वाटतोय पण तो एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला असं वाटतं की तो थोडासा समजून घ्यायला कठीण जातोय, तर तुम्ही कमेंट करून नक्की तो टॉपिक सांगू शकता. त्या टॉपिकवरचं लेक्चर घेऊन येण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल, हा उपक्रम हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.